नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 तारखेच्या भागाच्या सुरुवातीला पार्थ एकदम भावूक झाला असतो. कारण काव्या त्याची रूम सोडून गेस्ट रूम मध्ये राहायला चालली आहे. आपल्याला त्याचं कारणही माहिती आहे, कारण माळीने तिला चॅलेंज केलंय की जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत ह्या रूम मध्ये आणि पार्थच्या आसपास पण राहायचं नाही. म्हणून ती तिकडे चालली असते आणि पार्थ तिला एकदम इमोशनल होत म्हणत त्याचं ते घड्याळ देतो आणि म्हणतो की एक घड्याळ तुमच्याकडे, एक घड्याळ माझ्याकडे. ज्यावेळेस हे घड्याळ बंद पडेल समजून घ्यायचं माझा श्वासही थांबला. लगेच काव्य इमोशनल होते, तोंडावर हात ठेवते. जणू काही ती बोलते की असं काही वाईट अभद्र बोलू नका. पुढे आपल्याला दिसतं की वसू आत्या कोणाशी फोनवर बोलत असते आणि त्याला म्हणत असते की 2 दिवसामध्ये आपलं काम करायचं आहे, म्हणजे मला नंदिनीचा पर्दाफाश करता येईल. लगेच रम्या आतमध्येच म्हणते की आई तू सारखं कुठेतरी माणसाशी बोलते आणि मलाही सांगत नाही. मात्र वसू आत्या म्हणते की मी जर सांगितलं ना घरात बोबाटा होईल. तू उद्या दिवस थांब, फक्त उद्या संध्याकाळी घरामध्ये बॉम्ब पडणार आहे आणि नंदिनीचा पर्दाफाश होणार आहे. रम्याला काही कळत नाही. पुढे आपल्याला दिसतं की नंदिनी काव्याच्या रूममध्ये गेली असते, म्हणजे गेस्ट रूममध्ये गेली असते आणि ती काव्याला बोलतो बोलतो विचारते, काव्य तुझं सामान बघून मला असं वाटतं की तू ह्या रूममध्ये राहायलाच आली आहे. मात्र ती म्हणते काही नाही का ताई, मी फक्त अभ्यास करण्यासाठी आली आहे, तसं हवं तसं समज तू. मग दोघांच्या छानपैकी गप्पा चालू असतात की अनिशा असताना, म्हणजे त्याची बहीण असताना सुद्धा तुला किती त्रास द्यायची, तू अभ्यास करताना ती मग पूर्ण बोलायची, मग तू तिला माझ्याकडे पाठवायची, असं असं चाललं असतं. मग ती म्हणते तू खरं सांग मला, तू ह्या रूममध्ये का आलीस? कारण तिला म्हणजे नंदिनीला असं वाटत असतं की काहीतरी लपत आहे. मात्र काव्य एकदम हुशारीने सांगते की अगं हे देशमुख सुद्धा अनिशेसारखेच आहेत, ते सुद्धा मला अभ्यास करताना खूप त्रास देतात आणि ते झोपल्यानंतर असं वाटतं शांतता राहील, मात्र ते घोरत असतात. म्हणजे शांतता नावाचा शब्द त्या रूममध्ये नाहीच आहे मुळी. मग तिथे येतो पार्थ, तो आला असतो कॉफी घेऊन काव्या करता आणि तो मात्र दोघींना बोलताना बघून हळूच काव्याला कॉफी येतो आणि पाठापड येते मांडणी. आल्यानंतर मात्र नंदिनी निघून जाते आणि पार्थ पण काव्याला म्हणतो की पटकन खाली आहे, आपल्याला जेवण करायचं आहे. मात्र काव्य म्हणते मी आलेच. मात्र पार्थ गेल्यानंतर ती मनात विचार करते की आता मी खाली काय तुमच्या आसपास कुठेही फिरकणार नाही. मित्रांनो, दुसरीकडे आपल्याला दिसतं की मानिनी आणि युग डायनिंग टेबलवर बसले असतात. तिथे मिथुन काका पण येतो आणि नंदिनी पण येते. त्यांचं मस्त जेवणाची तयारी चालली असते. त्यावेळेस मात्र किचनच्या आतमध्ये रम्याने काय केलं असतं, ते युगचं जे मार्कशीट असतं MBAचं ते आलं असतं. ते चुरळून काय करते, फेकून एका कोपऱ्यात टाकती, त्याच्यावर कचरा पण टाकून देते आणि मग बाहेर ना मिथुन काकाच्या मित्राचा फोन येतो त्याला की माझ्या मुलीचा MBBS नंबर लागला. आणि मग मिथुन काका त्याला म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन करतो, अभिनंदन करतो. आणि मग युगला विचारतो, अरे युग तू पण MBA करतो ना रे, तुझी परीक्षा होऊन तर कितीतरी दिवस झाले, मग निकाल पण लागला असेल ना? तो म्हणतो नाही नाही अजून काही निकाल लागला नाही आहे. मात्र वसुहत्या म्हणते का रे, तुला सांगायचं नाही का, लपवतो आमच्यापासून? मग मात्र नंदिनी म्हणते वसुहत्या तो तुमच्यासारखा नाही आहे, तो एकदम शांत आणि सरळ मुलगा आहे, तुमच्याला खोटवर काय बोलत नाही तो. मात्र लगेच वसुहत्या आणि रम्या त्या छोट्या गोष्टीचा मोठा इश्यू करतात की दराशी काय बोलले, माझा पण भाषा आहे तो, दराशी काय बोलले, तू लगेच बोलायला सुरुवात झाली. तेवढ्यात काव्य पण येते, नंदिनीची बाजू घेऊन तिला भांडायला लागते. म्हणजे इकडे काव्या नंदिनी, तिकडे वसु आत्या आणि रम्या यांची भांडणं सुरू असतात आणि प्रामाणिक अशा या शब्दावरनं काव्य त्यांना भरपूर सुनायला लागते की तुमच्याकडनं प्रामाणिकपणाची अपेक्षाच नाही. मग मात्र माणसात तो जातो, ती म्हणते बास, आवाज खाली, असं म्हणते काव्याला शांत राहायला सांगते. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. उद्याच्या भागामध्ये आता मला वाटतं ते चुरळलेलं मार्कशीट आहे, त्याच्यावर नक्कीच घरामध्ये काहीतरी राडा होणार असा वसुहत्याचा काहीतरी प्लॅन दिसतोय. बघूया पुढे काय होतं ते. पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.